वळूयात सिंधुदुर्गमधल्या राड्याच्या बातम्यांकडे। सिंधुदुर्गमधल्या राड्यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे एकमेकांना आव्हानं प्रतिआव्हानं दिली आहेत। नारायण राणेंचं राजकीय थडगं बांधा अशी चिथावणीच उद्धव ठाकरेंनी कोकणी माणसाला दिली आहे। तर आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा आणि मग धमक्या द्या असा टोला हाणला नारायण राणेंनी। धमक्या दिल्या तर सिंधुदुर्गातून गाड्या परत जाऊ देणार नाही असा दमही राणेंनी भरलाय। कोकणाचा विकास 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 काय असतो हे आतापर्यंत ज्यांनी तुम्हाला भूलथापा दिल्या त्या सगळ्यांना आपण राजकारणात गाडून टाकून त्यांचं राजकीय स्मारक किंबहुना राजकीय खडगं उभारून राजकीय स्मारक किंबहुना राजकीय खडगं उभारून राजकीय स्मारक किंबहुना राजकीय खडगं उभारून आपण कोकणाचा विकास करून दाखवल्याशिवाय थांबणार नाही। भांडण जे झालं ते पोलीस आणि शिवसेनेमध्ये आहे आणि पोलिसांवर दगडफेक, पोलिसांना धक्काबुक्की अधिकाऱ्यांना आणि म्हणून जो मार खाल्लाय त्यामुळे खाल्लाय। काय सोशल काम सामाजिक काम करायला गेले म्हणून पोलिसांनी मारलं नाही, काय देवळात गेले म्हणून मारलं नाही। पोलिसांवर अटॅक केला, हल्ला केला आणि म्हणून मार खाल्लेला आहे। त्यात काँग्रेसचा आणि माझा काही संबंध नाही। ते जे म्हणाले तिथे की आम्ही थडगं बांधू, आधी म्हणा साहेबांचं स्मारक बांध आणि मग लोकांची थडगी बांधायला जा। शिवसेनेचं काय राहिलं नाही आणि सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहूच नाही आणि त्यामुळे अशा धमक्या आणि सिंधुदुर्गात तर करूच नाही कोकणात। आणि परत जर 100 का 500 गाड्या आणा, परत जर धमक्या बिंक्या दिल्या तर गाड्या परत येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवावं त्यांनी। अशा घटनेला कार्याध्यक्षाने जायला नको होतं। पोलिसांवर हल्ला करायचा, मार खायचा आणि अशी प्रतिक्रिया द्यायची चोराच्या उलट्या बोंबा, याला काय कार्याध्यक्ष म्हणतात? अशा घटना साहेबांच्या वेळी घडत, साहेब जात होते काय कुठे? या गल्लीतला कार्याध्यक्ष आहे, कसला कार्याध्यक्ष? झी 24 तास एक पाऊल पुढे।